जिलाधिकारी वर्षा ढुगे ठाकुर ने स्कूल के पहले ही दिन बच्चों का किया स्वागत। ग्रीष्म अवकाश के बाद आज से नया शैक्षणिक वर्ष शुरू हो गया है। विद्यार्थियों ने आज बड़े हर्ष और उल्लास के साथ विद्यालय में प्रवेश किया। लातूर जिले के सभी जिला परिषद स्कूलों में आज प्रवेश उत्सव मनाया गया। इसके तहत स्कूल में प्रवेश करने वाले विद्यार्थियों को सजी धजी बैलगाड़ी में बिठाकर स्कूल लाया जाता है, जिसके बाद फूलों का गुलदस्ता देकर उनका स्वागत किया गया। दिलचस्प बात यह है कि लातूर की जिला कलेक्टर वर्षा ठाकुर घुगे भी लातूर तालुका के वरवंटी में जिला परिषद स्कूल के प्रवेश समारोह में शामिल हुई और बैलगाड़ी चलाकर पहली बार स्कूल में प्रवेश करने वाले छात्रों का स्वागत किया। इसके बाद जिलाधिकारी की पहल पर इन छात्रों के हाथ से विद्यालय परिसर में पौधे भी लगवाए गए। जिला ब्यूरो चीफ लातूर से शुभाकर सूर्यवंशी की रिपोर्ट। हाँ मॅडम, काय उपक्रम राबवला आहे त्याच्या निमित्त आणि काय काय? लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या पुढाकाराने आज 15 जूनला राज्यात सगळीकडे शाळा सुरू होत आहेत, त्याचप्रमाणे लातूरमध्ये सुद्धा सुरू होत आहेत। पहिलं पाऊल अत्यंत उत्साहाने लातूरमध्ये साजरं होत आहे। जवळपास 1250 शाळा आहेत आणि 16,500 पावलं हे शाळेकडे ॲडमिशनच्या स्वरूपामध्ये आज प्रत्येक शाळेमध्ये येत आहेत। लातूरमध्ये आम्ही संकल्प केला आहे पहिलं पाऊल वृक्ष लावून आणि माझं लातूर हरित लातूर या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक मूल झाड लावणार आहे आणि नुसतं झाड लावून थांबणार नाही आहे, तर ते त्याची जोपासना करणार आहे आणि त्यांच्या वाढदिवसाबरोबरच त्या लावलेल्या झाडाचा सुद्धा वाढदिवस करणार आहे। एकंदरीतच लातूर जिल्ह्यामध्ये खूप समाधानकारक पाऊस झाला आहे। शेतकऱ्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे, मुलांमध्ये सुद्धा उत्साह आहे आणि मुळातच लातूर हा एज्युकेशन पॅटर्न असल्यामुळे आता ही कोरी पाटी असलेले पहिले पावलं हे सगळे झाडांच्या स्वरूपात लातूरमध्ये संपत्ती तयार करणार आहे झाडांची। काय उद्देश होता याच्यामध्ये? याच्यामागचा उद्देश असा होता की लातूर म्हटलं तर दुष्काळाची ओळख, लातूर म्हटलं तर 16 मध्ये आलेली रेल्वेची ओळख, लातूर म्हटलं की कमी वृक्षाच्छादन असलेलं प्रमाण असा असलेला जिल्हा, असं बऱ्याचदा आपली ओळख आहे, ती ओळख पुसून टाकायची आहे। पाऊस तर खूप छान झालेला आहे आणि आता ही झाडाची संपत्ती सुद्धा चिमुकले पावलं असतील, वेगवेगळ्या टीम्स असतील ते करतायत, हाच प्रमुख उद्देश आहे।